इन्व्हेस्टमेंट किंवा इन्शुरन्सच्या रिक्वायरमेंट असतात त्याचा वन स्टॉप शॉप सोल्युशन या धर्तीवरती आम्ही पण एस्टॅब्लिश केलेली होती. इथे कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये ॲक्च्युली माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकचे हँडल्स दिलेले आहेत. तर मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायला हवे, सध्या इंस्टाग्रामवर एक ट्रेंड आहे, एक रील डाल ही देता हूं क्या हो जाएगा. त्याच्या हिशोबाने आम्ही ऍक्च्युली 3 वर्षापूर्वी एक रील टाकलेलं होतं. आज तिचे 1 लाख फॉलोअर्स आहेत. बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू असा फायदा आहे की आपल्याला बरेचदा वाटतं की सोशल मीडियावर आपण आपला बिझनेस कसा काय प्रोजेक्ट करू शकतो किंवा आपल्याला काय फायदा होईल. तर ऍक्च्युली खूप मोठं अनटॅप मार्केट आहे जे आपण ठाणा मुंबईमध्ये राहून टॅकल नाही करू शकत. बऱ्याच लोकांना इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, त्यांना एक स्ट्रक्चर हवं आहे ज्याची ऍक्च्युली रिअलायझेशन आम्हाला जेव्हा आम्ही हे हँडलवरनं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायला लागलो तेव्हा समजलं. आम्हाला रेग्युलर लीड्स येतात त्या हँडल्सवरनं आणि मी तुम्हाला सगळ्यांना एनकरेज करेन की इंस्टाग्राम फेसबुकचा खूप ऍक्टिव्हली वापर करा. तुमच्या बिझनेस ग्रोथसाठी ते खूप मोठा फायद्याचा इंजिन करू शकतो. ओके, सो गोइंग बॅक टू अवर बिझनेस. फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा क्लायंट आमच्याकडे येतो तेव्हा त्याच्या रिक्वायरमेंट अशा असतात की 10,000ची सीट करायची. ठीक आहे, कशासाठी करायची हा प्रश्न जेव्हा त्याला विचारतो तेव्हा त्याच्याकडे काही उत्तर नसतं. मोस्टली 70-75% केसेसमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट का करायचे हेच आपल्याला माहिती नसतं, कारण आपण ती अशीच करत असतो. सो जाना था जापान पोहोच गए चीन एक जुनी म्हण आहे आपली. आणि इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत ही म्हण अगदी तंतोतंत जुळते, कारण आपल्यामध्ये तेवढी ओढॅसिटी असते की आपण म्हणतो की चीनला गेलो तर आपण तिथे गेल्यावर म्हणतो अरे नाही मला चीनला जायचं होतं. सो इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत असंच असतं, आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि ते आपण थोडंसं इगोवर घेतो आणि ऍट द एंड ऑफ द डे आपल्याकडे जो काही कॉर्पस बनतो